नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला जी मशीन पाठवायची आहे ती फलटणमधनं ऑर्डर आलेली आहे आपल्याला. आपण मशीन जोडतोय आज. आज ॲक्चुअली आहे मंगळवार, आज सुट्टीचा दिवस आहे, परंतु त्यांना अर्जंट असल्यामुळे आपण आज ही मशीन तयार करून त्यांना पाठवतोय. तर आपल्याकडे आत्ता हा स्टॉक अवेलेबल आहे. ह्या मशीन जोडायच्या आहेत. ह्या मशीनसुद्धा तुमच्या गरजेनुसार तुम्हाला ज्यावेळी पाहिजे त्यावेळी जोडून आम्ही तुम्हाला देऊ शकतोय. आपल्याकडे 16 इंच थाळी आणि 14 इंच थाळीमध्ये आपल्याकडं मशीन अवेलेबल आहेत. आज बाजारामध्ये तुम्ही ज्यावेळी मशीन घ्यायला जाता, त्यावेळी इंटरनेटवरती तुम्हाला बरेचसे प्रलोभन आहेत. स्वस्तात मशीन मिळतायत. माझ्याकडेही चौकशी होते लोकांची, की साहेब तुमचे रेट सगळ्यांपेक्षा जास्त आहेत. आम्हाला तर स्वस्तातले कोटेशन आलेले आहेत बऱ्याच जणांचे. तर तुम्ही मित्रांनो विचार करा, आज ह्या जगात स्वस्तात असं कुठलीही गोष्ट मिळत नाही. एक फ्री हे गोष्टी तुम्ही विसरूनच जावा. ॲक्चुअली काय होत असतं, की लोकं बरेचसे ऑफर देतात. ऑफर आता म्हणजे काय देतात, तर त्यांना ग्राहक आकर्षित करायचा असतो. परंतु ह्या स्पर्धेच्या युगात लोकं जी क्वालिटी ठेवतात, ते आपला रेट जास्त कमी नाही करू शकत. एखाद्या वेळेस एखादं असं कस्टमर त्यांना येतं, की आपलं कुठलंही प्रकारचं मार्जिन न ठेवता त्यांना ते कस्टमरला द्यावं लागते. ती एखादी अपवादात्मक गोष्ट असते, पण सरसकट सगळ्यांना तसं देता येत नाही. मग आज ह्या बाजारामध्ये किमती कमी कशाने झालेल्या आहेत? तर ह्या झालेल्या आहेत कारण स्पर्धेमुळं. आज माझी जर मशीन खपत नसेल आणि जर मला खप वाढवायचा असेल, तर मला दुसऱ्यांच्या तुलनेत कमी किमतीमध्ये मला मशीन द्यावी लागते. मग मला माझं नुकसान तर करायचं नाहीये. मग मी करणार काय? एक तर मोटर जी मला बाजारात मिळते त्याच्यापेक्षा कमी वॅटेजची मोटर कोणती आहे का बघणे किंवा कॉपरच्या वाइंडिंगच्या ऐवजी अॅल्युमिनियम वाइंडिंगची मोटर वापरली तर अजून किंमत कमी होऊ शकते. आणि ही मशीन मी पूर्ण झाकली की तुम्हाला आत काय आहे, काही नाही समजत नाही. परंतु आपण तसं केलेलं नाही. तुम्ही इथं बघाल तर इथं हे पॅनल आपण ओपन ठेवलेलं आहे. का ठेवलेलं आहे? तर आत काय आहे, काय नाही याचं सर्व काही तुम्हाला लक्षात यावं ह्यासाठी. दुसरी गोष्ट मित्रांनो थाळी. ही वाटी तुम्ही आता माझ्या जी हातात बघताय, तुम्हाला मी कॅमेरामध्ये दाखवतो. ही वाटी ॲक्चुअली येते 300-400 ग्रॅम पर्यंत. ठीक आहे. आणि जी थाळी आहे मित्रांनो, ही थाळी तुम्ही बघू शकता. ही ओरिजिनल थाळी आहे. ओरिजिनल थाळी तुम्ही घ्यायला गेलात तर बाजारामध्ये तुम्हाला 1.800 ग्रॅम, 700 ग्रॅम, 2 किलो ह्याच्या आसपास मिळतात. हे वजनानुसार असतात आणि वजनानुसारच त्याचे रेट आपल्याला द्यावे लागतात. बरं मित्रांनो, आता मला तुम्ही सांगा, जवळपास प्रत्येकाच्या क्वालिटीनुसार 3000 किलोपर्यंत तुम्हाला काशाचा रेट जर मिळत असेल, तर मला सांगा आज हे 2 किलो 200 ग्रॅमपर्यंत हे जर गेलं, तर ह्याचे जवळपास 6,000-7,000 रुपये होतात. मोटर चांगली घ्यायचे गेलं. आता तुम्हाला मी मोटर पण दाखवतो जेणेकरून तुमचे जे सगळे काही गैरसमज असतील, ते सगळे दूर व्हावेत. ही आहे आपली मोटर. ठीक आहे मित्रांनो, आता ही तुम्ही मोटर बघत आहे. ही मोटर सुद्धा तुम्हाला वरून सगळ्यांची सेम दिसेल. हे वरचं जे आहे कलर सेम असेल, काहींचा निळा सुद्धा असू शकेल. बरं ह्याच्यामध्ये आता जे आहे ते कॉपर वाइंडिंग आहे आणि हा पुढचा जो दिसतो तो गिअर बॉक्स आहे, ही पाठीमागची मोटर आहे. ठीक आहे. हा कॉपर वाइंडिंग आणि हा स्टीलचा गिअर बॉक्स आहे. हे वजनावरती तुम्हाला लक्षात येतं की मोटरची क्वालिटी काय आहे. साधारणपणे ह्या 90 वॅटच्या मोटरची जे वजन आहे ते तुम्हाला 4700 ग्रॅम म्हणजे जवळपास 5 किलोच्या दरम्यान बसेल. पण तुम्हाला ही मोटर हलकी वजनानुसार तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्यामध्ये कॉपर वाइंडिंग आहे का अॅल्युमिनियम वाइंडिंग आहे आणि दुसऱ्या पण प्रकारच्या मोटर आलेल्या आहेत ज्या पूर्ण क्लोज केलेल्या मशीन असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार पण नाहीत. एकदम छोट्या प्रकारच्या मोटर वापरल्या जातात, ज्या कालांतराने तुम्हाला फेकूनच द्याव्या लागतात. परंतु आपली ही जी मोटर आहे ती कॉपर वाइंडिंगची मोटर आहे. प्युअर कॉपर वाइंडिंग येणार आहे, स्टीलचा गिअर बॉक्स येणार, ज्याला 1 वर्ष आपण वॉरंटी देतोय कोणत्याही प्रकारच्या रिपेरीला. आता ह्या जर गोष्टी मी बदलल्या, आता ही मोटर मला 7,000च्या दरम्यान बसते. ठीक आहे. माझा जीएसटी वगैरे सगळं सोडून द्या. तर मला सांगा 6,000-7,000 तर 13,000 रुपये झाले. हा बॉक्स जर करायला गेलं, पावडर कोटिंग बॉक्स आहे. परत त्याला खालच्या ह्या स्टीलच्या खाली आपण त्याला हा स्टीलचा सपोर्ट लावतोय. ह्याला हे जे काय आहे, हे जे पैसे आहेत अजून गिअर हा परत हे वरचे जे डॉट्स आहेत, जे आपण
डॉट लावलेले आहेत ते डॉट आहे, ड्रिलिंगचा खर्च आहे, मशिनिंगचा खर्च आहे, हा बॉक्स झाला. आणखी परत टायमर आहे, टायमर काउंटर झाला, रिले झाला, वायरिंग झालं. ह्या सगळ्या जर तुम्हाला क्वालिटीच्या गोष्टी द्यायच्या झाल्या तर किमती ह्या जवळपास 20,000च्या घरात जातात. मग तुम्ही मला सांगा, जर 20,000च्या घरात किमती जात असतील तर तुम्हाला एवढ्या स्वस्त देणं परवडतं कसं? तर मग मी काय करणार, ही जी वाटी दिसते, ही वाटी मी स्टीलची जर वापरली, वरती जर विद्युत विलेपन म्हणतात मराठीत, विद्युत विलेपन केलं म्हणजे मायक्रॉनमध्ये लेयर चढणार. आता कासं ₹3,000 किलो आहे. मायक्रॉनमध्ये लेयर चढला. माझं किती चढेल लईत लई ह्याच्यावरती मायक्रॉनमध्ये लेयर? 50-60 ग्रॅम पकडा. त्याच्यानुसार मला रेट द्यावा लागेल. ठीक आहे. थाळीचं पण तसंच आहे. मग मला सांगा 6,000 ची जर थाळी विद्युत विलेपनाद्वारे किंवा लेयर चढवून म्हणा, काहीतरी त्यांनी जुगाड केलेला आहे. अशा पद्धतीनं जर करून जर थाळ्या केल्या तर 6,000 ची जी वस्तू आहे ती मला ₹500-600 तयार होईल. म्हणजे वाचले माझे किती इथं जवळपास माझे वाचले ₹5,000 वाचले म्हणून समजा. मोटरमध्ये पण तसंच आहे. ही मोटर 7,000 ची आहे. ठीक आहे. 7,000 ची मोटर मला जर समजा ₹1,000 मिळाली, तर ₹1,000 मोटर जर मिळाली, तर माझे वाचणार किती आहेत? इथे 5,000 वाचतील. म्हणजे खर्च बघा इथं किती कमी झाला. पण काय झालं, क्वालिटी कॉम्प्रोमाईज केलेली गेलेली आहे. मग अशा वस्तू तुम्ही ज्यावेळी वापरता आणि कालांतराने ज्यावेळी तुमच्या लक्षात येतं, की आपण फसले गेलेलो आहोत, त्यावेळी आपण काही करू शकत नाहीये. मग त्यावेळी काय करायचं? काहीच न करण्याच्या आधीच जर एखादी चांगली वस्तू जर तुम्ही विकत घेतली, तर अशा गोष्टी तुमच्या बाबतीत होणार नाहीत. त्यामुळे माझं सजेशन हे आहे, की तुम्ही माझ्याकडून मशीन घ्या असं मी अद्यापही म्हणत नाही. इतर सुद्धा चांगले तयार करणारे असतील त्यांच्याशी सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता आणि एक चांगल्या पद्धतीची मशीन घ्या. कारण ह्या मशीन आपण घेतोय आपल्या आरोग्यासाठी घेतोय. आपल्या आरोग्याच्या वरती खर्च करणं म्हणजे ती पण एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे आणि ती इन्व्हेस्टमेंट कधीही वाया जात नाही. कारण आपलं आरोग्य जर उत्तम असेल, तर आपले भविष्य काळातले जे उद्भवणारे रोग आहेत, ते आपण आत्ताच नियंत्रणात आणत आहोत. तर त्याच्यावरती जो खर्च होणार आहे मित्रांनो, तो तुम्हाला अद्यापही माहिती नाही, की आपलं पित्त आणि वात जर बिघडलेला असेल, तर एखाद्या जर आपल्याला त्वचाविकार झाले किंवा पोटविकार झाले, तर त्याच्यावरती येणारा खर्च जो आहे, तो आता जो भोगतोय, त्याला जाऊन तुम्ही विचारलं तर तुमच्या लक्षात येईल, अरे त्याच्यापुढे तर ह्या मशीनची किंमत काहीही नाही. कारण ही मशीन आपण एकटे वापरणार नाही आहोत, तर घरातले आपण सगळेजण वापर करणार आहोत. जर मशीन ही आपण सगळेजण वापरणार आहोत, तर पुढील जो भविष्यात होणारा जो त्रास आहे आपल्याला, पोटविकार असतील किंवा वातविकार असतील, त्वचाविकार असतील, हे सगळे विकार नियंत्रणात जर येत असतील, तर पुढचा खर्च तुमचा निश्चितपणे वाचणार आहे मित्रांनो. आणि हा जर खर्च वाचणार असेल, तर आता ही इन्व्हेस्टमेंट केलेली कधीही चांगली. मी तर म्हणतो तुम्ही फक्त बिझनेसच्या दृष्टीने न विचार करता ही मशीन प्रत्येक घरोघरी जर गेली आणि प्रत्येकाने जर याचा नियमित वापर केला, तर मित्रांनो मला सांगा आपली जर प्रकृती ठणठणीत राहिली, तर तुमचं काही वाकडं आहे का? तर बिलकुल नाहीये. तर या दृष्टीने तुम्ही सुद्धा विचार करा, की घरी आणि ह्याच्यासाठी काही जास्त जागा लागते असंही नाही. हे 2 फूट बाय 1.5 फूट आहे. एखाद्या टेबल खाली सुद्धा सरकवून ठेवली तरी मशीन आपली बसू शकते. त्यामुळे जागेचा प्रश्न सुद्धा आपला वाचणार आहे. नक्कीच विचार करा आणि जर तुमची खरोखर इच्छा असेल, की आपल्या विशाल भाऊकडूनच आपण मशीन घ्यायची असेल, तर तुम्ही मला संपर्क साधू शकता आणि हा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिसतोय आणि माझ्याशी संपर्क साधून तुम्ही माझ्याकडनं मशीन ऑर्डर करू शकता. धन्यवाद.